तर हाय गायज, मी चैतू आणि आज गुढीपाडवा आहे. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या पण खूप खूप शुभेच्छा. तर फ्रेंड्स, आज मी येतो आपल्या घराच्या मागून. नवीन आपलं घर बांधणं होतं तिकडं, तर मी असंच आलो होतो इकडे. तुम्ही म्हणलं कसं वातावरणाची जरा मजा घेऊ. वरती जाऊन मी वरी गेलो होतो तिकडं, आणि तिकडं बसावं थोडंसं हवेत थंड्या, कारण की आज वातावरण थोडंसं हार्ड आहे. त्याच्यामुळे मस्त वातावरण आहे बसा. तर असं चक्कर मारू लागलो इकडे, तर मी ऐकून घेतलं. फ्रेंड्स बघू शकता, या मांजरीनं पिल्ले दिले आहेत 3. फ्रेंड्स तुम्हाला सांगायचं म्हणजे ती मांजर राजूमधून आणि तिनेच आपल्या बाथरूम आपल्या पिल्ले दिले आहेत. आणि मांजरीनं घरात पिल्ले जन्माला घालणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आणि चांगली गोष्ट आहे. तर फ्रेंड्स खूप क्यूट आहेत ते, बारकाला आहेत बघू शकता. खूप छोटे छोटे आहेत, हातावरच बसतात असे. आणि चांगली गोष्ट आहे ती. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि वातावरण तुम्हाला दाखवतो आमच्या इकडलं कसं आहे ते. सर्वीकडे आभाळच आभाळ येले बघू शकता. चला आपण वरी जाऊ आता. तर फ्रेंड्स वरी जाऊ जाऊ जाऊ, नाही तर पडलं तर डबल अवघड काम आहे. तर फ्रेंड्स आपण इतक्या वरी आलो. बघू शकता आता वातावरण, आता मस्त दिसतंय वातावरण. आणि फ्रेंड्स आपण वरीवरून जे व्हिडिओ काढायची मजा येते अलग गोष्ट म्हणजे थोडस गमते असं मस्त वातावरणात व्हिडिओ काढाय एक नंबर वाटते. असं जरासं वाटत. आणि हे पाईप कशासाठी आणलं ते आम्हालाच माहित नाही, त्याने आणायला लावला. आणि काय कामाचं आहे ते आम्हालाच माहित नाही. त्याला जर विचारलं ते म्हणजे पाहू काय करायचं बिनकामी फ्रेंड सामान आणायला लावलं त्या नावाने काही. आणि ते काहीच कामच नाही. आणि फ्रेंड्स आज मी एक हे केलं आहे, मॉडिफिकेशन केली आहे माझ्यात. मी चंदन लावलं आहे. सांगायची गोष्ट म्हणजे मी फक्त कुंकूच लावतो, चंदन लावत नाही. आज चंदन लावलं, कसं गुढीपाडवा आहे जरासं अलग करू, तर मग चंदन लावलं कसं दिसते नक्कीच कमेंट मध्ये सांगा. देखो देखो, दरिंदगी चेहरे से टपकती है. नंबर 1 का कमीना है. छी छी. मला तर खूप छान वाटते, कारण की मी असं लावत नाही. पण गुढीपाडवा मला लावू, अलग करू थोडस, कसं दिसतंय खरंच फ्रेंड्स नक्की सांगा. आणि आता त्याच्यावर पाणी पडला, आता मला वाटते की मिस्त्री म्हणे त्याला पाणी द्यावं लागते प्लास्टर करण्यासाठी. तर आमचं म्हणणं आहे पाणी याय पाहिजेत वरून, पाऊस पडायला पाहिजेत. कारण की पाऊस पडला की आम्हाला थोडंसं ताण कमी राहते. त्याला पाणी द्यायचं काम नाही, मग त्याला पाणी द्यायचं कामच नाही. मग त्याच्यामुळं आम्हाला वाटतं की पाणी याय पाहिजे वरून, याय पाहिजेत खरंच पाणी. हे वातावरण थंड होते, खूप ऊन होतं. आणि इतक्या उन्हामध्ये जरा पाणी पडणं ते चांगलं वाटते. मस्तपैकी हिरवागार होते, झाडाला पाणी वाटते, आपल्या भिंतीला पण पाणी घराला. त्याच्यामुळं मग सर्व झालं की त्याच्या बाद प्लास्टर मारतील त्याच्यावर, आणि मग होईल आपलं तयार.
किचन मग करतील नंतर. आता सध्या काय करणार आहे तर फ्रेंड्स, गुढीपाडव्याच्या डबल एकदा पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्यासाठी एवढ्याच. भेटूया नवीन व्लॉग्समध्ये. बाय बाय. आणि लाईक सबस्क्राईब करा आणि मला सांगा चंदन मी लावलेलं कसं कमेंटमध्ये. तर बाय बाय.